मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी 2012 साली रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली। या समितीने संशोधन करून 2013 साली केंद्र सरकारला अहवाल सादर केला। यामध्ये महारठ्ठी, महरठ्ठी, मराठी, मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेला असल्याचं म्हटलं गेलं आहे। महाराष्ट्री भाषा ही महाराष्ट्र प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती। मराठीचं वय किमान 2500 वर्षे जुने असल्याचे पुरावे असल्याचं या अहवालात म्हटलं आहे। मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे। तेलुगू, कन्नड, मल्याळम यांनी ओळीने दर्जा मिळवला आणि 6वा क्रमांक लागला उडिया भाषेचा ओरिसा मधल्या। त्यानंतर आता खरं म्हणजे 7वा क्रमांक आपला मराठीचा लागायला पाहिजे। अभिजात दर्जा म्हणजे काय तर आपण अगदी सोप्या मराठीमध्ये समजावून घेऊया की ज्या भाषेमधलं साहित्य श्रेष्ठ दर्जाचं असतं ती भाषा अभिजात असते। आता बघा, आपण जर पाहिलं की मराठीमध्ये आपण पहिले ग्रंथ म्हणून साधारणपणे लोकांची समजूत अशी असते की ज्ञानेश्वरी आणि लीळाचरित्र हे पहिले ग्रंथ आहेत। खरं तर त्याच्याही आधीचे ग्रंथ आता पठारे समितीच्या अहवालामध्ये आम्ही नमूद केलेले आहेत, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू। पण जरी आपण ज्ञानेश्वरी किंवा लीळाचरित्र यांच्यासारखं उदाहरण घेतलं आणि त्यानंतर मग संत एकनाथ आहेत, संत तुकाराम आहेत, त्यानंतरचं पुढचं सगळं अर्वाचीन साहित्य जे आहे त्याच्यामध्ये फुले, आंबेडकर आणि या सगळ्यांचं साहित्य आहे आतापर्यंत। तर आपल्या असं लक्षात येईल की तुकारामांची गाथा किंवा ज्ञानेश्वरी किंवा लीळाचरित्र चक्रधरांचं याच्यासारखी पुस्तकं भारतातल्या इतर कुठल्याही भाषेत नाहीत, जगातल्या कुठल्याही भाषेत नाहीत। म्हणजे ज्याला अनपॅरलल म्हणता येईल असं हे साहित्य। आणि तुकोबांच्या गाथेचा जो श्रेष्ठतेचा मुद्दा आहे तो इतका स्वयंस्पष्ट आहे की जगातल्या अनेक महान अशा समीक्षकांनी तुकाराम हे जागतिक महाकवी आहेत अशा प्रकारचे उद्गार काढलेले आहेत, तशा पद्धतीचं लेखन केलेलं आहे। तेव्हा आपल्या मराठीमध्ये प्रचंड श्रीमंत, समृद्ध, श्रेष्ठ अशा प्रकारचं लेखन झालेलं आहे, आजही ते होत आहे। त्यामुळे अभिजात दर्जा म्हणजे ज्या भाषेतलं साहित्य श्रेष्ठ दर्जाचं आहे ती भाषा। भाषेला अभिजात दर्जा देण्याचे निकष काय आहेत तर यासाठी भाषेचा नोंदवलेला इतिहास सुमारे 1500 ते 2000 वर्षे जुना हवा। प्राचीन साहित्य हवं जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटतं। दुसऱ्या भाषा समूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी। अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी। 11 कोटी लोकांची मराठी जगातील 10व्या ते 15व्या क्रमांकाची भाषा आहे। देशातील ती एक महत्त्वाची राष्ट्रीय भाषा आहे। तिच्या ऐतिहासिक प्रवासाचे संदर्भ देत आणि विविध शतकांमध्ये विविध साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाचा विचार करून तिचं अभिजातपण स्वयंसिद्ध आहे।